नमस्कार मंडळी, चला तर मग एकदम प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त आपण एकदम झटपट असे तयार होणारे चविष्ट लाडू बनवणार आहोत। करायला अगदी सोपे आहेत, सहज तुम्ही कधीही बनवू शकता, खूप मस्त लागतात, मुलंसुद्धा आवडीने खातील। कॅल्शियमची कमतरता असेल शरीरामध्ये तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि प्रोटीनसुद्धा भरपूर आहे ह्या लाडूमध्ये, त्यामुळे घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे हे लाडू नक्की बनवून बघा। बघू शकता काय मस्त झालेले आहेत, अजिबात यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे लाडू अगदीच पौष्टिक आहे। नक्की बनवून बघा या पद्धतीचे लाडू, मुलांना सुद्धा खूप आवडतील, खूप चविष्ट बनतात। चला तर मग इथे एक वाटी मी शेंगदाणे आणि अर्धी वाटी ते पांढरे तीळ घेतलेले आहे, जे गावरान तीळ असतात ना ते घेतलेले आहेत। तर एक वाटी शेंगदाण्याला अर्धी वाटी तीळ घ्यायचे। आता आपण शेंगदाणे कमी गॅस ठेवून छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे गॅस हा कमीच ठेवायचा, त्यामुळे शेंगदाणे मस्त खरपूस भाजले जातात। शेंगदाणे भाजायला सुरुवात झालेली आहे। आता 1-2 मिनिट भाजून घेऊया, त्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे आणि थंड करून वरची सालं काढून घ्यायची आहेत। शेंगदाणे भाजून झाले, काढून घेतलेले आहेत, तोपर्यंत तीळ सुद्धा भाजून घेऊयात। तीळ भाजत आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याचे सालं काढून घेणार आहोत। तीळ सुद्धा अगदी कमी गॅस ठेवूनच भाजायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असे भाजले जातात। तर बघू शकता रंग सुद्धा चेंज झालेला आहे, एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत। चला तर मग आता तीळ सुद्धा काढून घेऊयात आणि शेंगदाणे सुद्धा सालं काढून घेतले, तर ते या पद्धतीच्या हाताने चोळून घेतलेले आहे। त्यानंतर अशा फुंकून मी सालं बाजूला केलेले आहेत। चला तर आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत, तर एकदम पावडर टाईप करायचे आहे। तर बघू शकता या पद्धतीचे आता भाजलेले तीळ सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे दोन्ही बारीक करून घ्यायचं आहे, कारण दोन्ही तेलयुक्त पदार्थ आहेत, त्यामुळे याला आपल्याला तेल सुटेपर्यंत बारीक करायचं आहे। तीळ सुद्धा टाकून घेतले, तर या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता अर्धी वाटीपेक्षा जास्त इथे गूळ घेतलेला आहे, म्हणजे बरोबर एक वाटीच किंवा सपाट वाटी भरेल एवढा गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। चला तर गूळ सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा। आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे। यामध्ये एक अर्धा चमचा साजूक तूप, घरचं तूप टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे लाडवांची चव खूप मस्त होते। चला तर तूप टाकून घेतलं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर ह्या शेंगदाणे आणि तिळांना ऑटोमॅटिक तेल सुटलेलं होतं, त्यामुळे एकदम ओलसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। एकदम भगर किंवा कोरडं अजिबात नाही। तुपाचं प्रमाणसुद्धा कमी वापरलेलं आहे, तरीसुद्धा मस्त तेलकट असे लाडू तयार झालेले आहे, म्हणजे स्वतःचं अंगचं तेल त्यांनी सोडलेलं आहे शेंगदाणे आणि तिळाने। तर एकदम प्रोटीनयुक्त आहे। शेंगदाण्यामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम असतं, तिळामध्ये एकदम कॅल्शियमचा साठाच असतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवा। मुलांनासुद्धा देऊ शकता, मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील, खूपच मस्त आणि चविष्ट लाडू बनतात। चला तर मग लाडू आता बनवून घेऊयात। कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता, छोटे किंवा मोठे। तर इथे मी मीडियम साईजचे लाडू बनवून घेतलेले आहे। सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेऊयात। तर बघू शकता किती सहज वळला जातो, म्हणजे एकदम तेलकट असे मस्त लाडू झालेले आहेत। तर अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा, सगळ्यांना आवडतील, खूप मस्त तयार होतात। आता मुलांच्या शाळासुद्धा चालू होतात, त्यांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये अशा पद्धतीचा एक लाडू दिला तरीसुद्धा त्यांची प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते। चला तर मग लाडू इथे सगळे याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। तर एकदम सुपर टेस्टी हे लाडू तयार झालेले आहेत। तर कसे वाटले तुम्हाला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। तुम्हीसुद्धा या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा। चला तर मग तुम्हाला एक लाडू मी तोडून देखील दाखवते। खूपच मस्त चवीचे हे लाडू तयार झालेले आहेत, कॅल्शियम प्रोटीनयुक्त हे लाडू बनलेले आहेत। चला तर मग तुम्हाला लाडू तोडून देखील दाखवलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा, इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि या खमंग आणि खरपूस चवीचे एकदम चवदार चविष्ट हे लाडू नक्की बनवून बघा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।